हॅलो, नमस्ते, नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण 4 टक्स ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. सर्वप्रथम मी पाठीमागचा भाग कट करत आहे. डबल अस्तर ठेवून त्यावर पाठीमागचा भाग ठेवलेला आहे. हा 34 साईजचा मी कट करीत आहे. 34 साईजचा पाठीमागचा भाग घेतला, तो डबल अस्तरवर ठेवून आखून कट करून घेत आहे. अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. हाच भाग आपण कटोरीसाठी पण वापरतो. ह्याच भागाचा आपण पाठीमागच्या भागापासून आपण 4 टक्स ब्लाऊज पण तयार करणार आहोत. तर एकाच पॅटर्नमधून आपण 2 ब्लाऊज शिवतो. हा कटोरीचा भाग आहे, तोच भाग आपण 4 टक्ससाठी यूज करणार आहे. त्यासाठी मी आता पुढचा भाग काढत आहे. त्यासाठी खालच्या साईडने 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे आणि मोंड्याच्या साईडने 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे टक्ससाठी. शोल्डर आपण 5 इंच घेतलेली आहे. अशा प्रकारे आखून घ्यायचा आहे. 4 टक्सचा आता समोरचा भाग आपण कट करणार आहोत. एकाच पॅटर्नमधून आपण 2 ब्लाऊज शिवू शकतो. तुम्हाला ज्या साईजचं कट करायचं आहे त्या साईजचं पॅटर्न घ्यायचं आहे. 34चे करायचे असले तर 34चे, 30चे करायचे असले तर 30चे पाठीमागचा पॅटर्न घ्यायचा आणि 4 टक्स ब्लाऊज शिवायचा. माझी पद्धत कशी वाटली नक्की सांगा. अशा प्रकारे आता आपण पुढचा गळा आखून घेणार आहोत. 4 टक्सच्या समोरचा गळा. त्यासाठी गळा रुंदी घेतलेली आहे 2 इंच. पुढील गळा तुम्हाला हवा तेवढा घ्यायचा आहे. तयार 5.5 पाहिजे आहे, त्यामध्ये अर्धा इंच वाढून मी 6 इंच समोरचा गळा घेतलेला आहे. खालच्या साईडने 2.5 इंच घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता आपण योकपट्टी काढणार आहोत. गळ्याच्या साईडने 3.5 इंच घ्यायचे आहे. या साईडने 2.5 इंच घ्यायचे आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजू जोडून घ्यायच्या आहेत. तर शिलाईच्या साईडने 2 इंच सोडून द्यायचं आहे. आपण ते 2 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते सोडून द्यायचं. त्यावर सरळ रेष ओढून घ्यायची. पुन्हा त्या रेषेपासून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर सरळ रेष ओढून जोडून घ्यायचे आहे. आता रेषेजवळ ठेवून आपल्याला सेंटर काढायचं आहे, सेंटर पॉईंट काढायचा आहे. अशा प्रकारे टेप ठेवून आपण सेंटर पॉईंट काढणार आहोत. अशा प्रकारे आपला सेंटर पॉईंट बरोबर निघलेला आहे.
तर खालच्या साईडने 2.5 इंच घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी 1.5 इंच टक्ससाठी आपण घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या साईडने मोंड्याच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे. या साईडने 1.5 इंच, त्या साईडने 1.5 इंच, त्या टक्सपासून मोंड्याच्या साईडला 1.5 इंच, असे 1.5 इंचाचे आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. या साईडने थोडे तिरकस खाली घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले 4 टक्स ब्लाऊज कटिंग झालेले आहे. एकदम सोपी पद्धत आहे. एकाच पॅटर्नपासून आपण कटोरी पण शिवू शकतो आणि 4 टक्स पण शिवू शकतो. पाठीमागचा भाग घ्यायचा फक्त. आता आपण हे कट करून घेणार आहोत. याची शिलाई आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. बाय बाय. थँक्यू. अशा प्रकारे एकमेकावर ठेवून यावर आपण थोडंसं हे करणार आहोत. त्यावरची मार्किंग यावर उमठावी म्हणून. त्यानंतर आपण बाही कट करून घेणार आहोत. 4 फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे. त्यावर बाहीचे पॅटर्न ठेवून कट करून घेणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. छान